अकोला जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस सिपाई भरती प्रक्रिया मंगळवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5 वाजता सुरू होत आहे। 161 पदांसाठी तब्बल 11,784 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती पोलीस मुख्यालय व वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडणार आहे। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रिक तपासणी, RFID प्रणाली व कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। उमेदवारांसाठी वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी व निवासाची सोय करण्यात आली आहे। महान्यूज 7 करिता अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट। 11 फेब्रुवारीपासून अकोला जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे। आम्हाला 11,784 अर्ज भेटलेले आहे। टोटल 161 जागा आहे। याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांचा रजिस्ट्रेशन, त्यांचा बायोमेट्रिक, त्यांचा हाईट, चेस्ट ही सर्व तपासणी ऑन ग्राउंड होणार पोलीस हेडक्वार्टर ग्राउंडमध्ये। तिथे 100 मीटर आणि गोलाफेक पण होणार। 1600 मीटर वसंत देसाईमध्ये होणार। त्याच्यासाठी व्हेकल्स आम्हीच पुरवणार आहे। याच्यामध्ये आमचे 4 पथक पण असणार, जे फिस्किंग करणार वेळोवेळी बाहेर आतमध्ये। आमचे LCBचे पथक असणार। तर कुठेही जर असा काही आढळून आल्यास की कोणी काही सिरिंजचा वापर करत आहे किंवा मेडिसिन बँड सबस्टन्सचा वापर करत आहे, स्टिरॉइडचा वापर करत आहे, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून अटक करून कायदेशीर कारवाई करणार आहे। तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की असा कोणताही कृत्य करू नये। तसेच त्यांच्या काही नजरेत आलं की असं कोणी करत आहे तर आम्हाला लगेच सांगायचं आहे। आणि ही भरती प्रक्रियेमध्ये आमच्या जवळपास 450 कर्मचारी अधिकारी तैनात असणार आहे, जेणेकरून भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे होणार। कुठेही काही लोकांना इश्यू येणार नाही। एक आम्ही इन्फोग्राफिक पण रिलीज करत आहे आपल्या मार्फतून आणि आमच्या सोशल मीडिया पेजमध्ये। तर जे जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, लोकांना सर्व उमेदवारांना विनंती आहे ते डॉक्युमेंट सोबत आणायचं। This video is sponsored by Shivam Jewelers.